जय शिवराय. मी दिव्या. तर आज मी चालले आहे कर्जतला. सो मी स्कूटी नाही ते ट्रेनने चाललो आहे. आपण इकडे आता एका काकूला एका पोलिसांनी पकडलेलं बिकॉज ऑफ त्या प्रोडक्ट विकत होत्या ट्रेनमध्ये. आता आपल्याला लोहगडचा नजारा दिसतो. किती सुंदर वाटतं आहे राव लोहगड, एवढ्या लांबून त्याची तटबंदी. आणि आता आपण लोणावळ्यापर्यंत पोचलो. लोणावळ्यावरून आपल्याला इकोने खाली जायचं आहे कर्जतला, म्हणजे खोपोलीला. तर खोपोलीपर्यंत आपण इकोने जाणार. इकडे डुकनोजचा व्ह्यू दिसतो आपल्याला. डुकनोज खूप सुंदर वाटत होता. आता थोडं पाऊस पडतो आहे. तर आता आपण खोपोलीत पोचलो आहे, स्टेशनला चालू आहे. स्टेशनवर आपल्याला समोरच केपी वॉटरफॉल पडताना म्हणते उन्हाळ्यात सुकलेला दिसतो आहे. आणि इकडे आपण आता भेळ घेतो आहे. कोणत्या ठिकाणी मी जाणार आणि भेळ नाही खाणार असं कधीच होणार नाही. माझी एकदम फेवरेट गोष्ट आहे. आणि इकडे हा बाळ बिचारं हे सगळं ओझं घेऊन जात होता. म्हणजे त्यांचे आईवडील किती कठोर मनाचे असतील की ते एवढ्याशा छोट्या मुलाला काम करायला लावतात. आता आपल्याला ट्रेन भेटली आहे, कर्जतला जाणार. आपण थोडंसं काम करणार, ज्यूस पिला आणि केसांची वाट लावायला चालली आहे. कारण का आता घरी मला भयंकर ओरडा भेटणार आहे. भयंकर ओरडा भेटायच्या आधी थोडीशी शायनिंग मारून मी जाते आहे. आणि संध्याकाळचा आईचा जो राग आहे ना तो खतरनाक असणार. इकडे थोडंसं शायनिंग मारत होते मी. घरी जाऊन ओरडा खायचा आहे त्याच्यामुळे. परत आपण एक्सप्रेस पकडली आणि परत रिटर्नचा प्रवास स्टार्ट केला. खूप वैतागलेली मी बिकॉज ऑफ तिकडे खूप गरम होतं. आणि हे ठाकूरवाडीचं केबिन, जर ठाकूरवाडी केबिनचं माझ्यासोबत कोणी कनेक्टेड असेल, म्हणजे जे कोणी मला फॉलो करत असेल किंवा त्यांचे फ्रेंड्स राहत असेल, तर तिथे त्या टाकीवर एक महाराजांचा झेंडा लावा. जे कोणी तिथे जवळपास नियर बाय असेल त्यांनी प्लीज, मी म्हणते म्हणून तरी लावा प्लीज. आणि इकडे आपण आता चाललेलो आहोत. तिथे एक छोटीशी मुलगी पण होती. ते लोक ना रोज ट्रेन जाते ना तेव्हा रोज असे बाय बाय करायला असतात. खूप सुंदर वाटतं. पण मी नेमकी फोन खाली ठेवलेला आणि कॅप्चर करायला एकदम स्लो आणि थोडासाच व्हिडिओ आहे. इकडे सनसेट घेत आपण आता घरी जात आहोत. माझं खूप फेवरेट हे आहे, म्हणजे मला सूर्योदयापेक्षा सूर्यास्त खूप आवडतो. आणि इकडे आपण ट्रेनच्या बाहेरून थोडासा नजारा घेतो. थोडा ऑरेंज झालेला आहे आणि आपली उतरायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे थोडासा माझा टाईमपास चालू होता. असा होता माझा आज पूर्ण दिवस. खूप थकली आहे मी, अशी आरामात चाललेली घरी. तर आता घरी जाऊयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.